माझं नाव वंदना थोरात। मी खूपच परिश्रमातून पुढे आलेली आहे। कष्ट करावे लागले। मी हँडिकॅप असल्यामुळे मला काही गोष्टींना खूप संकटांना सामोरे जावे लागले। ज्या घरी मी भाड्याने राहत होते इथं पुण्यामध्ये आले त्यावेळेस भाड्याने राहत होते। भाडं मला शक्य होत नव्हतं भरायला, तरी पण मी कष्ट करायची। त्यानंतर मला फॉर्म भरला मी असा पंतप्रधान आवास योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर मला तिथे नंबर लागेल असं वाटत नव्हतं, पण माझ्या नशिबाने तो नंबर लागला आणि माझ्याकडे 1 रुपयाही नसताना मी ते जिद्दी मन केलं की मी घर स्वतःचं करून दाखवे। माझं नाव अनिल पाटील आहे आणि जवळपास वर्ष झालं मी तो वेअरहाऊस मॅनेजर आहे। वंदना थोरात ज्या आहेत ताई, आणि त्यांनी सुरुवात हेल्परपासून केलेली आहे ॲक्च्युली। म्हणजे बसून आपल्याकडे सेन्सर पिना लावणे, लेबलिंग करणे, त्यांचं काम बघून त्यांची कन्सिस्टन्सी बघून आम्ही त्यांचा प्रामाणिकपणा बघून आम्ही त्यांना पुढं घेतलं। त्यांना कम्प्युटरचं पण थोडंफार शिकण्याची इच्छा होती, त्यांनी कम्प्युटरमध्ये पण शिकून घेतलं। आता त्यांना आम्ही IBT केलेलं आहे, कम्प्युटर ऑपरेटर केलेलं आहे त्यांना। आणि मग मी इथं आल्यानंतर एवढे प्रॉब्लेम झाले की जायला यायला खूपच त्रास होत होता आणि कोण मला सपोर्टर नव्हतं, जाण्या येण्यासाठी कोणी मदत करत नव्हतं। तरी पण मी हळूहळू जाण्याचा प्रयत्न करायची। सकाळी 10ची ड्युटी असली तर मला सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान निघावं लागायचं आणि अर्धा तास कंपल्सरी मला चालावं लागायचं आणि चालल्यानंतर मग रिक्षा धरायची आणि रिक्षाने मी तिथून तिथं जायची KSB चौकाच्या पुढे। तिथून परत आणि मला तिथून 1 किलोमीटर आतमध्ये चालावं लागायचं। अशा प्रवासात मी कसं तरी काम करायची, कारण काम करणं तर हे माझ्या जीवनाचा हे आधारच होता, करावंच लागायचं। पण मला हे न्यू मोशनची गाडी भेटल्यापासून मी पहिल्याच्यापेक्षा 10 मिनटं आधी लवकर जाते। अर्धा तासाचा वेळ मला 10 मिनटातच कव्हर करते, कारण गाडी हे माझ्या खूप मी प्रयत्न केला होता मला गाडी 2 व्हीलर असं नगरपालिकेतून भेटल। मी असं ट्राय केलं होतं, मदत पण मागून बघितली कुणाला, पण कुणी मला मदत पण नाही केली आणि नगरपालिकेमध्ये पण मला सपोर्ट भेटला नाही तसा। पण ते मी हे केलं ना, हार मानली नाही। पण मला न्यू मोशननी मला खूपच आधार दिला, दिव्यांग भाऊ यांनी मला सपोर्ट केलं। आता मी जिंदगी अशी जगते की मी अपंगावर मात करून मी चांगलीच आहे स्वतःला असं समजते की अपंग आहे नाहीच असं वाटतं मला। जसं मला नवऱ्याने सोडून दिलं तसं ह्या नवऱ्यासारखाच मला एक आधार झालेला आहे जिंदगीमध्ये माझ्या।